त्याने आपला कसबपणाला लावला होता, हा सामना जिंकलाय। तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बघताय गावदेवी वसार विपक्ष कापरी सिटी पाले, दोन्ही जवळचे संघ, त्यामुळे निश्चितच काना कुणा एकमेकाचे प्लस मायनस पॉइंट संघाला माहिती असणार आहे। मात्र एकीकडे मनीष कोलेकर सारखा फलंदाजाला बघू शकता, तर यावेळेस दुसरीकडे आपण बघू शकता गावदेवी वसार संघाचा निश्चितच मागच्या सामन्यामध्ये रवी वायले 48 धावा होत्या, मात्र 2 धावांनी त्याची हाफ सेंचुरी हुकली आहे। तर काल सुद्धा बघितलं होतं पहिल्या सामन्यामध्ये जो चिकनगडचा प्रशांत भोईर होता, त्याने 15 चेंडूमध्ये 55 धावा कुठल्या होत्या। त्याच्यानंतर मात्र दुसरा एक चिकनगडचा खेळाडू होता केने, त्याने सुद्धा 52 धावा धापड कबड्डी लावल्या होत्या। म्हणजे कालच्या दिवसामध्ये हरेश केने, मात्र कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक बघितली आहेत, मात्र कोणताच खेळाडू अर्धशतक या धापड कबड्डी लावेल का? तर पहिल्या सामन्यामध्ये घोडपे संघाविरुद्ध खेळताना रवी वायले याने विस्फोटकपणे फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला जिंकून दिला होता। मात्र बिग फाईट बघतो, बिग मुकाबला, बिग सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय की काय? कारण जबरदस्त सामना, या सामन्याचं आयोजन बघतोय आपण जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने HMB ग्रुप म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याची स्पर्धा, आणि प्रथमच या विभागामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची स्पर्धा बघतोय आपण। या सामना सुरू होत आहे, मॅच विल बी स्टार्ट। पहिला चेंडू, दमदार फटका, चेंडू हवेत आहे, 2-3 क्षेत्ररक्षक आणि झेल सोडलाय। 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती, 3 तिगाडा आणि काम बिगाडा। तर आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की जे त्या रस्त्यामध्ये 2 व्हीलर बाईक पार्किंग केले आहे, तर कृपया विनंती असणार आहे त्यांना, आपण ज्या कोणाच्या बाईक असतील तर आपण रस्ता सोडून बाजूला लावा, कारण आपल्याला पार्किंगची व्यवस्था केली आहे। आपण त्या ठिकाणी गाड्या आपल्या पार्क करा, तर नैतिक जबाबदारी पार पाडायला शिका मित्रांनो आपण। तर आपलं स्वागत असणार आहे, आपण गाड्या बाजूला कराव्यात। तर बघा पहिल्या चेंडूवरती पांड्याचा झेल सोडलाय गावदेवी वसार संघ। हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, स्टॉप अपील नियम क्रमांक 27 नुसार आपण अपील करू शकता। 42 नियम क्रिकेटचे आतापर्यंत बनवले गेले, त्या क्रिकेटमध्ये आपण बघता आधुनिकता किती आली आहे। जसजसा क्रिकेटमध्ये पैसा आलाय तसतशी या क्रिकेटची प्रगती झाली आहे। फुल डिलिव्हरी, मात्र जबरदस्त फटका, चेंडू मात्र डीप मिड विकेटला येतोय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल मिळाली आहे, कारण 2 क्षेत्ररक्षक तळीय सर्कलच्या बाहेर आहेत, जगदीश दूधकर आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता बंटी वायले यांना 2 क्षेत्ररक्षक असे तळीय सर्कलच्या बाहेर। कारण क्रिकेटचा नियम आहे P1 आणि P2 या 2 षटक, मात्र इथे फक्त P1चं षटक मिळणार आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे एकच पॉवर सर्कलचं षटक दिलं जाईल आणि 4 गोलंदाज वापरावे लागतील। टायगर मनीष हा चेंडू जागा बनवून चाललाय आणि चेंडूला मात्र सही नसल्यात पहिला माहिती षटकार मनीष पांड्याच्या बॅटमधून। तर बघा पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय मित्रांनो, आदेश नाहीये, कारण आदेश एकच माणसाचा होता आणि तो सीधा मातोश्रीवरचा। मात्र आदेश नाहीये, विनंती करतोय की आपण ज्या गाड्या आपल्या पार्क केल्या रस्त्यामध्ये, तर येण्यासाठी रस्ता नाहीये, ज्या कोणाच्या बाईक असतील त्यांनी कृपया करून बाजूला घ्या प्लीज। तर बघा षटकार दाखवला यावेळेस मनीष उर्फ पांड्याने षटकार दाखवला आणि ज्या फलंदाजाचा झेल सोडलाय, मात्र तो झेल गावदेवी वसार संघासाठी महागडा ठरू शकेल का? कारण गोलंदाज गावदेवी वसार संघाचा सूरज दत्त दूधकर गोलंदाज। हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून त्याच ठिकाणी जणू आपण रिप्लाय बघतोय, 2 चेंडू 2 षटकार, व्हॉट अ बॅटिंग।
बघा 2 चेंडूवरती 2 षटकार जीवनदानाचा फायदा उठवलाय पांड्याने. तर मागच्या सामन्यामध्ये अपयशस्वी ठरला होता हा फलंदाज त्यावेळेस मात्रेपाडा संघासमोर. मात्र यावेळेस जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा फायदा उचललाय. 2 बॅक टू बॅक षटकार डी फाईन लेगला दाखवतोय. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती झाल्यात. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडू बराच वेळ लावलाय. 317च्या चेंडूचा मात्र चान्स आणि फलंदाज बाद विकेट झालाय. मिळालाय जल्लोष करू शकता गावदेवी वसार संघाचा. निश्चितच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद झालाय. आपण बघितलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली सुद्धा असाच एकदा बाद झाला होता आणि तेव्हापासून सामन्याला त्या कलाटणी लागली होती. मात्र पांड्या बाद झालाय. मोठ्या दुर्दैवीची गोष्ट असणार आहे कापरी सिद्धी संघासमोर. ज्या पांड्याने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते मात्र तो फलंदाज बाद झालाय आणि मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल. मी म्हणे प्रेक्षकांचा आरडाओरडा शोर शराबा. तर एकीकडे गावदेवी वसार संघाचे पाठीराखे तर दुसरीकडे कापरी सिद्धी संघाचे पाठीराखे. याच निश्चितच फेलमॅन चेंज झाला या ठिकाणी आपण बघू शकता. नरुबुवा या अत्यंत चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू या संघाचा निश्चित मी मगाशी सुद्धा वर्णन केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा. या निश्चितच नरुबुवा याला पाचारण केलं जातं आणि या वर्षामध्ये प्रथमच खेळताना दिसला आपल्याला. कारण थोडासा इंजुरीड आहे आउट ऑफ फॉर्म मध्ये त्यामुळे क्रिकेट पासून थोडा दूर राहिलाय. मात्र मैदानावरती सर्व त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांच्या पाठीराख्यांनी त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलंय. कारण या सीझनला तो पहिल्यांदाच या मैदानावर उतरलाय आणि तो सुद्धा लेट आलाय पण शेट होईल का क्रिकेटमध्ये मात्र बघावं लागेल. अत्यंत चांगला गोलंदाज आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 बघता आपण. पहिलं षटक एक फलंदाज बाद झालाय. मनीष पांडे ज्याने 13 धावांचं योगदान दिलं होतं तो बाद झालाय. मात्र 1 डाऊनचा फलंदाज सागर मैदानामध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये फार चांगली सुरेख केली होती या सागराने. मात्र ती फलंदाजी दाखवेल काय मैदानावरती कापरी सिद्धी संघाकडून खेळताना. कारण त्यांच्या समोर विपक्ष संघ आहे रवी वायले याचा संघ जो चतुर कर्णधार म्हणून ओळखला जातोय गावदेवी वसार संघाचा. तर सर्वात सिनियर खेळाडू आणि सर्वात यशस्वी खेळाडू कोण असेल या गावदेवी संघाचा तर तो रवी वायले आहे. बघा प्रत्येक चेंडूवरती त्याची रणनीती असतोय मात्र ती रणनीती आखताना दिसतो आपल्याला. यावेळेस मात्र पॉवर सर्कलचे षटक संपल्यात आणि 5 क्षेत्ररक्षक हे सीमा रेषेवरती बघतोय आपण. गोलंदाज चंदन मडवी. पहिला चेंडू फुलटॉस लाईनचा चेंडू आलेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आणखीन एक धक्का कापरी सिद्धी पाले संघाला. दरम्यान माजी सभापती सन्माननीय विठ्ठलजी वायले साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं साहेब. नंतर प्रवीण पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. हार्दिक स्वागत असणार आपल्या. कॅश प्राइज झालंय. 2 फलंदाजांना बाद केलं तर 600 रुपये.
हा चेंडू अतिशय सुरक्षित कीपरचा अभ्यास या ठिकाणी मात्र यशस्वी व्यस्त केल्यात तर रविवारने आणखी एक धक्का आपल्याला दुसऱ्या धक्का कापरी सिटी पारे संघाला तर निश्चितच दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद झाले त्यामुळे किशोर वायले यांच्याकडून 600 रुपयाचं पारितोषिक आलंय चंदन मडवी याला निश्चितच कॅश प्राइज आलाय सामना संपल्यानंतर घेऊन जायचं अतिशय चांगले गोलंदाजी बघा दोन मोठे फलंदाज बाद केलात ज्या पांड्याने पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व प्राप्त केलं होतं मात्र तो बाद झालाय आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय यावेळेस मात्र गावदेवी वसाड संघ आपलं वर्चस्व प्राप्त करतोय सामन्यामध्ये आहे तर डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रभाकर वायले आज चेंडू वारिंगे प्रभाकर वारिंगे आलाय मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला या फलंदाजाला तर पहिल्या दोन चेंडूवरती दोन फलंदाजांना बाद केलं निश्चितच चंदन मडवी यांनी अतिशय चांगली गोलंदाजी कारण सूरज दुधकडा मागडा गोलंदाज ठरत असताना मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलं होता तर त्यामुळे निश्चितच चांगला गोलंदाज म्हणावा लागेल हा चेंडू पुन्हा गडी बाद आणि यावेळेस मात्र बोलत आहे क्रिकेटचा नियम क्रमांक 30 नुसार हा फलंदाज बाद गोलंदाजी म्हणेन मी बघा रवी मी म्हटलं होतं की रवी एक चतुर कर्णधार आहे मात्र त्याने आपला कसबपणा लावलाय आणि वेळोवेळी प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षकांची जर व्यूहरचना केली तर आदला बदली केली जात आहे तर चांगला खेळाडू आहे ज्याने प्रत्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलाय जेव्हा जेव्हा फलंदाज आउट ऑफ फॉर्म मध्ये असतो तेव्हा मात्र गावदेवी वसाड संघ सुद्धा आउट ऑफ फॉर्म मध्ये चालतोय तर एवढी ताकद आहे रवी वायलेची संघ पूर्ण संघाला हँडल करतोय मात्र हा चेंडू दाखवला आलाय कट करायचं होतं मात्र चेंडू एवढ्या वेगाने गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या अद्याप स्थिर आहे धावफलकावरती पहिल्या षटकात 14 धावा होत्या त्या अद्याप 14 धावा धावफलकावरती फक्त आपण अतिशय चांगले चेंडू फेकल्यात या षटकामध्ये विचार केला तर 5 चेंडू फेकल्यात एकही धाव नाहीये मिडल विकेट फेकेल का मात्र यस आणि हा चेंडू अतिशय चांगला जोरदार ताल्या होत्या दोन फलंदाजांना बाद केलाय यावेळेस मात्र चंदन 3 फलंदाजांना बाद केलाय चंदन मानवी यावेळेस मात्र व्हेरी गुड बॉलिंग
चांगले समालोचक सुद्धा करतात. आम्ही बघितलं त्यांना बरेच वर्षापासून बाबूशेठ स्मृती चषक ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस आम्ही त्यांच्या बरोबर असायचो. मात्र आज क्रिकेट पासून थोडेसे दूर गेल्यात. चांगले क्रिकेटपटू त्याच्यानंतर चांगले समालोचक सुद्धा राजेश वायले यांचं हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू खराब फेकला. असं वाटलं होतं चेंडू कॉपिंग क्रीजच्या बाहेर गेलाय. असं वाटलं होतं की प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून जाते. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाजा शंकर म्हात्रे. बघा चंदन मडवीने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलाय आणि ज्या कापीस या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. योगेश कुंभारकर आपण कुठे असेल तर मैदानामध्ये जा. योगेश या आपण मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बघा मगाशी प्रत्येक सामन्यामध्ये मात्र गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला जात आहे. त्याची शैली वादग्रस्त ठरवण्याचा निर्णय मात्र काल सुद्धा बघितलाय. जो मोरबी संघाचा नरेश भोईर गोलंदाज होता त्याच्यावरती सुद्धा गोलंदाजीवरती आक्षेप नोंदवला होता. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र सरवली संघाने मात्र आज सुद्धा बरेचसे तर संदीप असाल आपण संदीप तुमरे ज्या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. संदीप आपण जाय निलेश म्हात्रे बघू शकता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जाताना. निलेश म्हात्रे अतिशय चांगले गोलंदाज जुने जाणते. मात्र तिसरे पंच किंवा पहिले दुसरे पंच आज कोणाला नेमायचा असा विचार पडला होता. काही वेळ चेंडू जबरदस्त चेंडू पालथ्रू मध्ये अडवायचा होता मात्र तेवढा सहजासहजी शक्य होत नाहीये त्या गोलंदाजाला. कारण गोलंदाजाला बॉडी बॅलन्स करावा लागतो. त्याच्यानंतर चेंडूवरची ग्रीप घट्ट पकड ठेवावी लागते. त्यामुळे असे जे असतात फटके त्यामुळे आपल्याला गोलंदाजी म्हणते फॉलो थ्रू करता येत नाहीये. काल सुद्धा एक चेंडू बघितला होता आपण जसप्रीत बुमराहचा. त्या चेंडूवरती कलेक्टिंग केला आणि मॉर्गनला बाद केलं होतं आणि तेव्हा मात्र आपण भारतीयाने तो सुटकेचा निश्वास सोडला होता. तर जोपर्यंत कर्णधार इंग्लिश कर्णधार इव्हन मॉर्गन मैदानामध्ये होता तोपर्यंत सामना जिंकू शकला असता. जबरदस्त टायमिंग अप्रतिम फटका चेंडू सीमा पलीकडे षटकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवतोय फलंदाज विजय कोलेकर. एकला फटका क्रिकेट मधला पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मिस टाइम आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र गुड ट्राय अत्यंत चांगली ट्राय केली होती क्षेत्ररक्षक चिंटे मात्र चेंडूवरती आला होता मात्र चेंडूवरती नजर ठेवू शकला नव्हता. मात्र झेल सोडला आणि 2 धावा सुद्धा धापडकावरती अंकित केल्या. 25 धावा धापडकावरती लागल्या. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 25 धावा बघतो आपण धापडकावरती. गावदेवी वसार विपक्ष या ठिकाणी सामना सुरू आहे. का परिस्थिती पाले या 2 संघामध्ये आहे. गोलंदाज शंकरा चेंडू जबरदस्त फटका टीम करतोय आणि चेंडू मात्र आउट ऑफ मार्क 6 धावांसाठी. चक्र 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 चक्र
सांगताना
निश्चितच धावसंख्येला वेग दिला जातोय फलंदाज विजय गोलेकर याच्या मार्फत 2 षटकार दाखवले. त्या षटकामध्ये धावसंख्या 31 वरती. मात्र खेळपट्टी आहे, पोषक खेळपट्टी आहे, त्यामुळे निश्चितच धावा बनवाव्या लागतील. आणि दुसरा षटकार. बघा यावेळेस षटकार दाखवतात आणि जे कापरी सिटी संघाचे पाठीराखे होते शांत बसले होते, मात्र त्यांच्या चर्चेला उधाण आलाय. तर यावेळेस चेंडूवरती कधी विकेट आला तर गावदेवी वशार संघाचे पाठीराखे शोर शराबा करतात. मात्र प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांशिवाय हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. मात्र चेंडू जाता ऑथराइज लॉंगातला. तुम्हाला निश्चितच 2 धावा मिळतील. या चेंडूवरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि या 3 धावा मात्र पूर्ण करतोय कापरी सिटी संघ आणि धावसंख्या नेऊन ठेवतोय तो 40च्या घरामध्ये. 40 धावा झाल्यात, 3 षटकार संपल्यात आणि स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा विजय कोलेकर याच्याकडे. विजय धावपळीवरती झाले. 40 धावा या षटकामध्ये आल्यात, 26 धावा. त्यामुळे शंकर मात्रे हा गोलंदाज मागडा ठरलाय. बघा 26 धावा आल्यात, विचार करावा लागेल. शेवटचं षटक, स्लॉवरचं षटक, गोलंदाज नरुबोवा. पहिला चेंडू खराब म्हणता येईल काय, चेंडूला मात्र खेळलाय. चेंडू मात्र 1 धाव मिळाले. याच बॅट कट आहे, 1 धाव मिळाले. निश्चितच मी म्हणे पहिला चेंडू होता, सराव नाहीये जास्त खेळाडूचा, तर बरीच महिने क्रिकेट पासून दूर राहिलाय. त्यामुळे निश्चितच मी मगाशी सुद्धा सांगितलं होतं की चांगला क्रिकेटर व्हायसाठी आपल्याला योग्य सरावाची गरज असते. नेहमी सराव पाहिजे. प्रॅक्टिस विल बी परफेक्टली डन म्हटलं जातं, मात्र सराव नाहीये. पहिला चेंडू बघा थोडस स्क्वेअर फेकला होता, 1 धाव निश्चितच मिळाली आहे. हा चेंडू मात्र चेंडू बाहेर फेकला, त्यामुळे निश्चितच 1 धाव आली आहे. 1+1 2 धावा. चेंडू खराब फेकलाय. 1+1 2 धावा आपल्या यावेळेस या पाले संघाला. फलंदाज आहे विजय कोलेकर, ज्याने षटकार दाखवले होते मागच्या षटकामध्ये, तो फलंदाज. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच करायचा होता. खराब चेंडू फेकलाय. मात्र जे पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने आपला दबदबा कायम ठेवला होता, मात्र तो दबदबा तिसऱ्या आणि चौथ्या षटकात दिसत नाहीये या गावदेवी वसार संघाकडून. 44 धावा 24. हा चेंडू शक्ती चेंडू उठलेला कापरी सिटी संघाला मात्र विजय कोलेकर बाद. याच दरम्यान आपण बघू शकतो एक दानशूर व्यक्ती ज्यांचं आगमन झालंय. तर ज्यानं बघितलं होतं आम्ही बोनिवलीच्या मैदानावरती 5 दिवसामध्ये सर्वांसाठी थंड आणि नाश्त्याची सोय करणारे आमचे
पांडुरंग शेठ भाग्यवान यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. आंबेगावचे पांडुरंग शेठ भाग्यवान यांचं आगमन होत आहे या ठिकाणी. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या आपण मंचावरती. तर या ठिकाणी बघा फलंदाज बाद झालाय. निश्चितच या ठिकाणी शॉर्टपिच चेंडू फेकला होता, मात्र बघावं लागेल या ठिकाणी डॉट चेंडू फेकलाय. बघा 3 चेंडू कडा फेकले होते षटकामध्ये, 2 चेंडू मात्र त्याच्यानंतर हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज नरुबुवा त्याला शेवटचं षटक दिलाय, मात्र फलंदाजाला असे चांगले चेंडू असताना सुद्धा धावा होत नाही. या दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. या षटकामध्ये आपण बघतोय डिलिव्हरी कर्पसाच्या चेंडू आहेत आणि त्याचा दुसरा आग्रा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडतं, चढ उतार बघतो आपण, अप्स अँड डाऊन या क्रिकेटमध्ये बघतो आपण. तर बघितलं अतिशय चांगली खराब सुरुवात केली होती, मात्र त्याच्यानंतर 2 फलंदाजांना बाद केले या ठिकाणी नरेश गायकरेने. मात्र असे चेंडू फुललाईन डिलिव्हरी होती, हरीश वारिंगे समजू शकलं नाही आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप करतोय वीरेंद्र सेवाग स्टाईल. चेंडू अत्यंत चांगला चेंडू टिपलाय, फलंदाज बाद. मी विनंती करतो योगेश भाग्यवंत आंबेगावचे यांना विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती यावं. या मंचावरती आपलं स्वागत आहे. आपल्या विभागामध्ये एवढे मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने HMB ग्रुप प्रस्तुत ही स्पर्धा. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू गेलाय, चेंडू मात्र संपादन केले आणि ज्या गोलंदाजाने खराब सुरुवात केली होती या षटकाची, मात्र त्या गोलंदाजाने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवलाय या स्पर्धेमध्ये. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय आणि वसार संघाने मी म्हणेन चांगली कामगिरी केली आहे. तर या खेळपट्टीवरती जेव्हा जेव्हा धावांचा डोंगर उभा केलाय तेव्हा मात्र डिफेन्स केला गेलाय, म्हणजे त्या धावांचा पाठलाग केला गेलाय या दुसऱ्या सत्रामध्ये. असे काल आणि आजच्या दिवसामध्ये 2च संघ असे आम्हाला मिळाले की जे प्रथम फलंदाजी केले ते मात्र सामना जिंकलाय. त्याला अपवाद होता कालच्या दिवसामध्ये प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये गावदेवी वडवली संघ. त्याने प्रथम फलंदाजी करताना सामना जिंकलाय. तर जेवढे सामने झालेत काल आणि आजच्या दिवसामध्ये तेवढे संघ धावांचा पाठलाग करणारे संघ जिंकले आहेत. पहिलं सत्र संपलंय, 44 धावा कुठल्या धावफलकावरती. येणाऱ्या 4 षटकामध्ये 45 धावांची गरज असणार आहे गावदेवी वसार संघाला. बघा गावदेवी वसार संघाचा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14, आता दुसऱ्या षटकामध्ये चंदन मडवी याने धावा एकही धाव खर्च केली नाही आहे, व्हेरी गुड बॉलिंग. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये
शंकर मात्रेने 26 धावा दिल्या. तर चौथ्या षटकामध्ये नरेश बुवाने कमबॅक केलाय. म्हणजे जगचे 2 षटक चांगले आणि 2 षटक खराब. म्हणजे 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे बघायला मिळाले आहे या गावदेवी वसंत संघाकडून. म्हणजे 4 षटकामध्ये 45 धावांचं लक्ष्य गाठेल का हा गावदेवी वसंत संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण करण्यात येतं. या जोडीला आपण बघू शकता रवी वायले आणि त्याच्या सोबत फलंदाज मात्र चिंट्या. त्या 48 धावा कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. या सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू आणि चेंडूला मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू आउट पर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. तर पुढचा सामना असणार आहे गावदेवी वडवली विपक्ष आडिवली. या 2 संघामध्ये कॅप्टन ऑफ टीम आपण यायचं आमच्या मंचासमोर समालोचन कक्षामध्ये यायचं वडवली संघ आणि आडिवली संघ. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे. सामना 4 षटकांचाच असेल. तर बघा पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला आणि आपला मात्र ठोस परिचय देतोय रवी वायले. बिग गेम क्रिकेट मधील श्रीमंत खेळाडू बघतो आपण क्रिकेटमध्ये आणखीन एक रवी वायले आला. त्यावेळेस मात्र बॅट अगोदर फिरली आहे. चेंडू थोडा उशिराने ट्रॅव्हल झालाय त्यामुळे निश्चितच एक धाव मिळेल. एक धाव आली आहे. 2 चेंडू 7 धावा आल्यात. बॅटकडे निश्चितच 7 धावा आल्या. धावा कशा येऊन धावा कशा येत मात्र धावा येणं महत्वाचं ठरणार आहे. 7 धावा धावपळकावरती बघतो आपण. तर चिंट्या मात्र स्ट्राईकला आलाय. कमी उंचीचा खेळाडू बघतो आपण. चिंट्या मात्र आला. तर षटक घेऊन आलाय. पहिला षटक सागर मस्कर पॉवर सर्कलचा आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू सीमा पलीकडे चित्र बघायला मिळालं की आपल्या ग्रामीणचे खेळाडू जागा बनवून म्हणजे सफल होऊन गेले प्रयत्न केला जात आहे. याचं कारण आहे कारण डीप स्क्वेअर लेगची बाउंड्री असते ती सर्वात कमी बाउंड्री असते. चेंडू येत आहे ऑथोराइज लॉंग ऑफला वाईडिश लॉंग ऑफला मात्र एकच धाव मिळेल. निश्चितच एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईकला रोटेट केली जाते. या षटकामध्ये बघितलं आपण 2 षटकार तर एक धाव एकेरी धाव बघितली आहे त्या दोन्ही फलंदाजांकडून. 7व्या धावसंख्येवरती खेळतो रवी तर 7व्या धावसंख्येवरती खेळतो चिंट्या. रवी जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर शॉट. नो मॅच स्टँडर्ड. दॅट्स फॉर रन. बघा अतिशय चांगली फलंदाजी पॉवर सर्कलच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी दाखवून दिलाय रवी वायले. यावेळेस मात्र चेंडू खेळायचं होतं. चेंडू निर्धाव फेकलाय. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र आपल्या या मनगटी ताकदीच्या साहाय्याने धावसंख्येची लयलूट केली जात आहे. पहिल्या षटकामध्ये
संख्या होती धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. तर या गावदेवी वसार संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. म्हणजे टिक फॉर टॅट जशाच तसे उत्तर डिझेल. निश्चितच पहिले षटक संपलंय आणि यावेळेस तर नाणेफेकी झाले तर सन्माननीय विठ्ठलजी वायले साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे आपण या सामन्याचं नाणेफेकी करा. तर नोचा इशारा केला जातो. या ठिकाणी आपण बघला पहिला चेंडू गोलंदाजाने नो फेकलाय. गोलंदाज मनीष कोलेकर. हा चेंडू रिव्हर्स स्वीप करायचा होता मात्र सफल होत नाहीये. निश्चितच एक धाव मिळेल. वडवली संघ त्यापैकी जिंकले. वडवली संघ वन द टॉस अँड चॉईस टू बॉल फर्स्ट. पुढचा सामना फिक्स फाईट बघू शकता. गावदेवी वडवली बनाम आडिवली. या लेटकट केलाय मात्र प्रयत्न अपुरे आणि यावेळेस मात्र वाघाची शिकार मोठा मासा गळाला सापडलाय. रवी वायले बॅक टू द प्रविलेज. तर निश्चितच या ठिकाणी मोठा फलंदाज बाद झालाय आणि आपण बघितला प्रेक्षकांचा या कापरी सिद्धी संघाच्या पाठीराख्यांचा शोर शराबा बघितला. उत्साह निर्माण केलाय. तर त्याला सुद्धा माहित होता रवी याचा अडथळा दूर केलाय मी म्हणेन या कापरी सिद्धी संघाने आणि तो सुद्धा पांड्याने. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू. कडकडत्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रभाकर. चेंडूला अंडरस्टंप ड्रॉपैकी व्हेरी गुड फिल्डिंग. मात्र एक धाव आली आहे. निश्चितच धावसंख्या पुढे सरकते आहेत. 21 धावा क्रिकेट मधील सर्वात शुभ आकडा. 21 धावा आल्या धावफलकावरती बघतोय आपण. एक गडी बाद झालाय. तर बंटी वाहिले हा चेंडू अतिशय सुरेख होता मात्र त्याला सन्मान दिलंय बघा. तर ज्यावेळेस आपल्याला मोठे फटके मारता येत नाहीये त्यावेळेस मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे आणि ती स्ट्राईक रोटेट केली. यावेळेस फलंदाज चिंट्या म्हात्रेने बघायला मिळतात दुहेरी स्वरूपाची धावा आल्या धावफलकावरती. 22 लॉस. हा चेंडू एज लागली आहे आणि चेंडू मात्र शॉर्ट मध्ये चुकून जातोय सीमा पलीकडे. हा मात्र चौकार आलाय गावदेवी वसार संघाला. बॅट मधून चौकार बघतोय आपण. महत्वाचा चौकार बघतोय. पुन्हा एकदा जोरदार फायर करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक धाव निश्चितच लाभली आहे. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा लावल्या गेल्या.
27 धावा बघतोय आपण. 45 धावांची गरज असताना मात्र 27 धावा धावफलकावरती. तर येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती फक्त 18 धावांची. थँक्यू. अतिशय सुरेख गाणं. मात्र यावेळेस मंचावरती आमचं आगमन झालंय. अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष बघू शकता बीजेपीचे राजेश जाधव आणि त्याच्यानंतर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील जाधव यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. ड्रीम ट्रॉली मैदानामध्ये अनोखी आदा. मात्र येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 18 धावांची. चेंडू आणि धावा यांचा तफावत, यांचा फरक जरा बघितला तर फक्त 6चा फरक आहे, 6चा अंतर आहे. मात्र एका दुसरा मोठा फटका हा सामना या अंतर कमी करू शकतोय. मात्र गोलंदाज दिनेश मस्कर याला पाचारण केलाय. तिसरे षटक फेकण्यासाठी समोर फलंदाज या वेळेला बघू शकता मैदानामध्ये आपण बंटी याला. पहिला चेंडू केला चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेल सोडलाय आणि चौकार मिळालाय. म्हणजे तेही गेलाय आणि तुपी गेलाय. हाती फक्त दोपाटणालाय. तर बघा निश्चितच डीप फाईन लेगला झेल सोडलाय. मात्र त्या झेलची किंमत मी म्हणेन निश्चितच या कापरी सिद्धी पॅलेस संघाला भोगावी लागेल. तर 4 धावा सुद्धा आल्यात. त्या चेंडूवरती हा फटका अतिशय सुरेख. मात्र फलंदाज बाद होईल का? यस, फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का गावदेवी वासार संघाला. केले त्यामुळे 4 धावा मिळाल्या होत्या. मात्र गडी बाद झाला. यावेळेस 1 धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र आता मात्र समीकरण उरलाय. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. हा चेंडू जबरदस्त बॅटिंग. मात्र नो मॅच स्टँडर. दॅट्स रन. व्हेरी गुड बॅटिंग. बघा चेंडूचा झेल सोडला होता. मात्र त्या झेलची किंमत मोजली आहे. या ठिकाणी निश्चितच 4 धावा आल्यात. समीकरण जरा जवळ होत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि सामना खुला केला जातो चिंता मात्र याच्याकडून.
तर बघा यावेळेस फक्त 4 धावांची गरज होती आणि मी सांगितलं जेव्हा जेव्हा जीवदान दिले त्या खेळाडूंना तेव्हा तेव्हा मात्र त्या खेळाडूने चांगला खेळ दाखवलाय आणि मात्र आता समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे गावदेवी वसार संघाला हा सामना जिंकण्यासाठी हा फटका चेंडू येतो स्क्वेअर लेगला आणि मात्र एकच धाव मिळेल निश्चितच एक धाव मिळाली आहे धावसंख्या एकने पुढे सरकली आहे 42 धावा 3 धावांची गरज आहे 7 चेंडू आणि 3 धावा सामना खुला केला जातोय चिट्टे मात्रेच्या माध्यमातून आणि हा मात्र चेंडू सीमा पलीकडे षटकार हा सामना जिंकलाय बघा यावेळेस मात्र हा सामना जिंकलाय गावदेवी वसार संघाने तर या सामन्याचा मानकरी ठरलाय ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे मिडल षटक फेकणारा गोलंदाज यावेळेस चंदन मडवी 3 फलंदाजाने बाद केलाय तर चंदन यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी तर निश्चितच या ठिकाणी